अथ श्री साई सच्चरित अध्याय 36। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता गताध्यायानुसंधान रम्य चौर्य कथा निरूपण दिधले होते आश्वासन दत्तावधान वातया। कथा नवे हे स्वानंद जीवन पीता वाढेल तृष्णा दारुण तियेचे ही कराया शमन कथांतर कथन होईल। जेणे श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळती ही कथा निवारे संसार श्रांत व्यथा सुखावस्था आतुडे। निजहित साधावयाची कामना असेल जया सभाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे। संत महिमा अपरंपार कवणान वर्णवे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला। इतुक्या पुरे वक्त्याचे मी पण साई लाघवी घेऊनी आपण कोणाही करवी निज गुण कथन करवी श्रवण निज भक्ता। तो हा परात्पर सरोवर हंस हंस सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्लास असम साहस जयास। जयानसता नाव गाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करील रंकाचा राव भ्रुकुटी लाघव हे जाचे। तो हा तत्वज्ञानावतार दावी साक्षित्वे साक्षात्कार नामा निराळा राहुनी दूर घडवी प्रकार नानाविध। तो जयावरी करी कृपा दावी तया विविध रूपा अघटित घटना रची अमूपा प्रौढ प्रतापा परिसात्या। तया जे जे आकळिती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडो नेदी तयांचे उणे सांभाळी पूर्णपणे तयाते। आवड निज कथांची बहुत म्हणोनी आठव देई अनवरत करोनी श्रोत्या वक्त्यांचे निमित्त पुरवी मनोरथ भक्तांचे। परमार्थाचा पूर्ण अभिमानी प्रपंचावर सोडोनी पाणी जयाने जोडिला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले। देशी विदेशी जयाते भजत भक्तिध्वज जयाचा फडकत दीना दुबळ्या पालवीत कामना पुरवीत सकळांच्या। असो आता हे परम पवित्र परिसा सादर साई चरित्र श्रोत्या भक्त्यांचे श्रोत्र वक्त्र पावन सर्वत्र होत। गोमांतकस्थ दोघे गृहस्थ आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होऊनी आनंदित दर्शने। दोघे जरी बरोबर येत साई दक्षिणा एकासीच मागत 15 रुपये दे मज म्हणत तो मग ते देत आनंदे। दुजियापाशी काही न मागता आपण होऊनी 35 देता साई तात्काळ ते अव्हेरिता अति आश्चर्यता तयाते। ऐसिया तया समयाते माधवरावही तेथेच होते पाहुनिया त्या विषमते ते
पुसती साई ते परिसा। बाबा ऐसे कैसे करिता, दोघे स्नेही बरोबर येता। एकाची दक्षिणा मागून घेता, परतता देता स्वये दुजा। संतापासी काही विषमता, आपण होऊन एक मागता। स्वेच्छे कोणी देता परतता, हिरमोड करिता तयाचा। अल्पवित्ती धरिता प्रीती, बहुता लागी निर्लोभ वृत्ती। असतो मी जरी आपुले स्थिती, ऐसी न रीती आचरितो। श्याम्या तुझला ठाऊक नाही, मी तो कोणाचे काही न घेई। येणे मागे मशीद आई, ऋणमुक्त होई देणारा। मजला काय आहे घर, किंवा माझा आहे संसार। जे मज लागे वित्ताची जरूर, मी तो निर्घोर सर्वापरी। परी ऋण वैर आणि हत्या, कल्पांती न चुकती करत्या। देवी नवसिती गरजे पुरत्या, मज उद्धरित्या सायास। तुम्हास नाही त्याची काळजी, वेळे पुरती करिता अजिजी। अंदृणी जो भक्ता माझी, तया मी राजी सदैव। आरंभी हा अकिंचन तयासी, पंधरा देताच केले नवसासी। पहिला मुशाहिरा देईन देवासी, भूल तयासी पडली पुढे। 15 30 झाले नंतर, 30 60 60 100। दुप्पट चौपट वाढता पगार, बळावला विसर अत्यंत। होता होता जाहले 700, पातले येथे निज कर्म वशे। तेव्हा मी माझे 15 हे ऐसे, दक्षिणा मिशे मागितले। आता ऐक दुसरी गोठी, फिरता एकदा समुद्र काठी। लागली एक हवेली मोठी, बैसलो ओटीवर तियेच्या। हवेलीचा ब्राह्मण मालक, होता कुलीन मोठा धनिक। केले स्वागत प्रेमपूर्वक, यथेष्ट अन्नोदक अर्पुनी। तेथेच एका फडताळापासी, स्वच्छ सुंदर जागा खाशी। दिधली मजला निजावयासी, निद्रा मजसी लागली। पाहुनी झोप लागली सुस्त, दगड सारून फोडली भिंत। खिसा माझा कातरिला नकळत, नागविले समस्त मज त्याने। जागा होता हे जव कळले, एकाएकी रडू कोसळले। रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत। त्या तो होत्या अवघ्या नोटा, होता ऐसा अवचित तोटा। भरला माझे हृदय धडका, ब्राह्मण उलटा समजावी। गोड न लागे अन्न पाणी, होऊन ऐसा दीनवाणी। 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसूनी ओटीवर। 15वा दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता। फकीर एक आला अवचिता, मज रडताना पाहिले। पुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन। तो म्हणे हे होईल निवारण, करशील सांगेन मी तैसे। फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण। तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे। परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत। त्याग तुझा आवडता पदार्थ, तेणे तव कार्यार्थ साधेल। ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला। मग मी तो वाडा सोडिला, किनारा धरिला पूर्ववत। मार्ग क्रमिता लागली नाव,
होईन तेथे मज शिरकाव, तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावेत, लागोनी सुदैवाचा वारा, आली नावती परतीरा, गाडीत बैसलो आलो जव घरा, दिसली या नेत्रा मशीद माई. येथे बाबांची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली, घेऊन जाई ही पाहुणे मंडळी, जेऊ त्या घाली घरासी. असो पुढे पात्रे वाढिली, माधवरावास जिज्ञासा झाली, पाहुण्या लागी पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साईबाबा इथले स्थायिक, नाही समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी, कोठून एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदिली, तीही तुम्ही येताच आरंभिली, येणे मिशे तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊनी सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविद, परब्रह्म अवतार निर्द्वंद्व, अद्वैत अभेद व्यापक. तयांनी जी कथिली आता, अक्षरे अक्षरती आमुचीच कथा, चला हे गोड भोजन सरता, कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले, ते ते सर्व चिकी घडलेले, ओळख नसता त्या कैसे कळले, म्हणून सगळे अघटित हे. असो पुरे होता भोजन, माधवरावासह वर्तमान, चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले. वदे दोघा माजील एक, घाटची माझा मूळ मुलूख, परित्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो गोमांतकात, नोकरी मिळवावी आले मनात, आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त, नवसिला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ, नोकरी करणे आहे प्राप्त, तरी होऊनी कृपावंत, देते लागत पायास. अद्य प्रभृती अल्पावकाशी, जरी तू निज ब्रीद राखिशी, प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पीन. भाग्ये दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला, रुपये 15 पगार मजला, मिळू लागला आरंभी. पुढे साईबाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती झाली, सय नवसाची समूळ बुजाली, ती मज दिधली ये रीती. कोणास वाटेल घेतली दक्षिणा, दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा, दिधले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साई द्रव्य न याचित, निज भक्तासही याचून देत, अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्तान पाडित तन्मोही. म्हाळसापती सारिखा भक्त, सदा साईपदी अनुरक्त, जरी संकटे चालवी चरितार्थ, तयान लव अर्थ जोडू दे. स्वये साई लोका अनेकदा, दक्षिणामिषे आलेली संपदा, वाटी परी कपर्दिक कदा, देईन आपदा त्रस्ता त्या. तोही मोठा बाणेदार, जरी साई ऐसा उदार, कधी न तेणे पसरिला कर, याचना तत्पर होऊनी. सांपत्तिक स्थिती निकृष्ट, परी वैराग्य अति उत्कृष्ट, वेठी गरिबीचेही कष्ट, अल्पसंतुष्ट सर्वदा. एकदा एक दयाळू व्यापारी, हंसराज अभिधानधारी, म्हाळसापतीस काहीतरी, द्यावेसे अंतरी वाटले. पाहुनी गरिबीचा संसार,
करावा शक्यतो उपकार, लावावा काही हातभार, सहज सुविचार हा स्फुरला. ऐसी जरी तयाची अवस्था, इतर कोणीही देऊ जाता. तेही नावडे साईनाथा, द्रव्यी उदासता आवडे. मग तो व्यापारी काय करी, द्रवूनी त्या भक्तार्थ अंतरी. दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारीत त्या करी. होऊन या अतिविनीत, म्हाळसापती करीते परत. म्हणे साईंची या आज्ञे विरहित, मजलान करवत स्वीकार. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा. पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. हंसराज साई ते विनवी, साई एका कवडीसन शिववी. वदे मदभक्ताही द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी न गवेतो. पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पटल्या खुणा. परिसा करीतो समग्र कथना, येईल श्रवणा उल्हास. 35 वर्षाचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासू पूर्ण. दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा. माझी या घराच्या भिंतीत, हडताळ आहे बसविले आत. तेथील चिरा सारुनी अलगत, पाडिले नकळत छिद्रतया. बाबा वरजे फडताळ वदले, त्यासची त्याने छिद्र पाडिले. तदर्थ भिंतीचे चिरे काढिले, सर्वा निजलेले ठेवून. पुढे बाबा आणिक वदले, रुपये माझे चोरून नेले. तेही अवघे सत्यत्वे भरले, पुडके नेले नोटांचे. 30,000ची त्यांची किंमत, नकळे बाबांस कैसे अवगत. श्रम संपादित जाता वित्त, बसलो मी रडत अहर्निश. शोध लाविता थकली मती, नकळे कैशी करावी गती. 15 दिवस चिंतावरती, पडलो निर्गती लागेना. एके दिवशी ओटीवर, बसलो असता अति दिलगीर. वाटेने चालला एक फकीर, सवाल करीत करीत. पाहुनी मज खिन्न वदन, फकीर पुसे खेदाचे कारण. मग मी करिता साध्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज. कोपरगाव तालुक्यास, शिर्डी नामक एका गावास. करी साई अवलियावास, करी तयास तू नवस. आवड तुझी जयावर, तयाचे सेवन वर्ज कर. दर्शन तुमचे होईतोवर, वर्जिले साचार वदतया. ऐसे मज फकीरे कथिता, अन्न वर्जिले क्षण न लागता. वदलो बाबा चोरी मिळता, दर्शन होता सेवीनते. पुढे एकची पंधरवडा गेला, नकळे काय आले मनाला. ब्राह्मण आपण होऊनी आला, ठेवा दिधला मज माझा. म्हणे माझी बुद्धी चळली, तेणेही ऐसी कृती घडली. आता पायी डोई ठेविली, क्षमा मी केली ऐसे वदा. असो पुढे झाले गोड, साई दर्शनी उदेली आवड. तेही आज पुरविले कोड, धन्य ही जोड भाग्याची. असता खिन्न दुःखी संकटी, बसलो असता आपुले ओटी. आला जो मम सांत्वनासाठी, पुनरपि भेटी न तयाची. जया माझी कळकळ पोटी, जेणे कथिली साईंची गोठी. जेणे दाविली शिर्डी बोटी, पुनरपि भेटी न तयाची. जयाची मज अवचित गाठी, सवाल घालीत आला जो वाक्पुटी. नवस करवून गेला शेवटी, पुनरपि भेटी न तयाची. तोच फकीर वाटे साचा, साईचा हा अवलिया तुमचा. लाभ आम्हा निज दर्शनाचा, द्यावया लाचावला स्वये. कोणी काही घेऊ लाचावती,
मगया दर्शनी इच्छा ही नभती, फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती प्रित्यर्थ। तेही वित्त जयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे, तो काय माझ्या 35 लाचावे ऐसे न घडेच। उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर, अमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर यामिषे। एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर, होता कैचा हा भवपार, करा की विचार स्वस्थपणे। असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार, परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा। पुढे पहा एक दिवस, असता कुलाब्याचे बाजूस, स्वप्नी पाहिले मी साईस, तैसाच शिर्डीस निघालो। समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास, शिपायाने करिता प्रयास, चुकला सायास ते सत्य। या तो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी, खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी। तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी, देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेणे। शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी, म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत। ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा, आम्हा संबंधे घडली असता, घेती निज माथा साई हे। पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती, वाटे मज इत्थंभूत जगती, भरले असती हे साई। नाही अणुरेणू पुरती, जागा ययांच्या वीणरिती, आम्हासी जैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीच। आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमचे भाग्य मोठे, ओढून आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे। काय आम्ही नवस करावा, काय आमचा ठेवा चोरावा, काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता। काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन, नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे। मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे जे विनटत, जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य। जया संगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले, जेवले पहुडले रागे जले, भाग्यागळे ते सर्व। काहीही न घडता आम्हा हाती, इतुके आम्हा जै कळवळती, तुम्हा तेही नित्य संगती, भाग्यस्थिती धन्य तुमची। वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करवूनी मनुष्याकृती, तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत। अनंत पुण्याईच्या कोडी, तेणे आम्हा लाधली शिर्डी, वाटे श्री साईंच्या दर्शन परवडी, करावी कुरुवंडी सर्वस्वी। साई सज्जन स्वये अवतार, महावैष्णवसा आचार, ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी। असो आमुची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद आई, नवस आमुचे फेडून घेई, दर्शन देई सवेच। आम्हा हाच आमुचा दत्त, येणेची आज्ञा पिले ते व्रत, येणेची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले। ऐसी सर्व व्यापकतेची, निज सर्वातर्यामित्वाची, दिधली साईंनी जाणीव साची, साक्षित्वाची सर्वत्र। पाहोनिया सस्मित मुख, झाले मनी परम सुख,
प्रपंची विसरे प्रपंच दुःख, न समाये हरिख परमार्थी। होणार होवो प्रारब्ध गती, ऐशी व्हावी निश्चितमती। साई चरणी अखंड प्रीती, राहो ही मूर्ती नित्य नयनी। अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला। वाटे तुम्हावरुनी दयाळा, ओवाळावा हा देह। असो आता ऐका कथांतर, सावधान होऊनी क्षणभर। साईमुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख। सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर। पुत्र संताना लागी आतुर, पातले कलत्र शिर्डीस। साई बाबा संत पवित्र, ऐकून त्यांचे अगाध चरित्र। सवे घेऊन सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना। 27 वर्षे न्हाता, गेली परीन संतान वार्ता। थकली देव देवी नवसिता, निराश चित्ता जाहली। असो ऐसी ती सुवासिनी, हेतू धरूनी बाबांचे दर्शनी। आली ऐसी शिर्डी लागुनी, विचार मनी उद्भवला। बाबा सदा भक्त जन वेष्टित, कैसे मज सापडती निवांत। कैसे कथी जेल माझे हृद्गत, म्हणून सचिंत जाहली। उघडी मशीद उघडे अंगण, बाबा भोवती सदा भक्तगण। कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन भावया। ती आणि तिचा सुत, नाम जयाचे विश्वनाथ। राहिले 2 महिने पर्यंत, सेवा करीत बाबांची। एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथ अथवा कोणी। बाबांपाशी नाही पाहुनी, करीती कामिनी ती परिसा। तुम्ही तरी पाहुनी अवसर, माझिया मनीचे हे हार्द। पाहुनी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयांचे। तेही जेव्हा असती एकले, नाही भक्त परिवारे वेढिले। तेव्हाच की हे सांगा वहिले, कोणी न ऐकिले जाय असे। माधवराव प्रत्युत्तर करीती, मशीद ही तो कधी न रीती। कोणी न कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी। साईंचा हा दरबार खुला, येथे मज्जाव नाही कुणाला। तथापि ठेवितो सांगूनी तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी। प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम। अंती तोची देईल आराम, चिंतेचा उपशम होईल। तू मात्र बैस घेऊनी हाती, नारळ एक आणि उदबत्ती। सभा मंडपी दगडावरती, बाबा जेऊ बैसती तै। मग मी भोजन झाली यावरती, पाहीन जेव्हा आनंदित वृत्ती। कुणावीन की तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा। असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता। एकदा साईंचे भोजन उरकता, पातली अवचिता ती संधी। साई आपुले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता। आनंद वृत्ती मध्ये असता, ते काय करितात पहावे। प्रेमोल्हासे माधवरावांचा, बाबा तव घेती गालगुच्चा। ऐसी ये संधीचा देवभक्तांचा, संवाद वाचा प्रेमाचा। माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आवदावून। विनोदे म्हणती बाबां लागून, हे काय लक्षण बरे का। न लगे ऐसा देव खट्याळ, गालगुच्चे जो घेईल प्रबळ। आम्ही काय तुझे ओशाळ, सलगीचे फळ हे काय। तव बाबा प्रत्युत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत। लाविला रे म्या तुझ हात, असे का स्मरत पहा बरे। तव बोलती माधवराव,
आम्हा पाहिजे ऐसा देव, देईल जो भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. न लगे आम्हा तुझा मान, अथवा स्वर्ग लोकीचे विमान, जागो तुझिये पायी इमान, इतुकेची दान देई मज. तव बाबा लागले बोलो, एतदर्थची मी येथे आलो, तुम्हास खाऊ घालू लागलो, लागला लोलो मज तुमचा. इतुके होता कठड्यापाशी, बाबा बैसता निजासनासी, माधवराव करिता खुणेसी, बाई निज कार्यासी सावध. खूण होताच तात्काळ उठली, लगबगीने पायऱ्या चढली, बाबांची या सन्मुख आली, नम्र झाली सविनय. तात्काळ चरणी अर्पिले श्रीफळ, वंदिले मग चरण कमळ, बाबांनी निज हस्ते तो नारळ, हाणितला सबळ कठड्यावरी. म्हणती श्यामा हा काय म्हणतो, नारळ फार चिरे गुडगुडतो, श्यामा मग ती संधी साधतो, काय वदतो बाबास. माझी ये पोटी असेच गुडगुडो, बाई ही मनी म्हणे ते घडो, अखंड मन तव चरणी जडो, कोडे उलगडो तियेचे. पाही तिजकडे कृपादृष्टी, टाकतो नारळ तिचे ओटी, तुझी या आशीर्वादे पोटी, बेटा बेटी उपजोत. तव बाबा तया वदती, काय नारळे पोरे होती, ऐशा कैशा वेड्या समजुती, चळले वाटती जनलोक. श्यामावदे आहे ठाऊक, तुझिया बोलाचे कौतुक, लेंडार मागे लागेल आपसुख, ऐसा अमोलिक बोल तुझा. परी तू सांप्रत धरिशी भेद, नेदिशी खरा आशीर्वाद, उगाच घालीत बैससी वाद, नारळ प्रसाद देतीस. नारळ फोड बाबा वदत, श्यामावदे टाक पदरात, ऐसी बरीच होता हुज्जत, हारीस येत तव बाबा. म्हणती होईल जारे पोर, श्यामा म्हणे कधी दे उत्तर, वदता 12 महिन्यानंतर, नारळ ताडकर फोडिला. अर्धभाग दोघी सेविला, अर्ध राहिला बाई ते दिधला, माधवराव वदे बाईला, माझिया बोला तू साक्षी. बाई तुझ आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण, जाहले नाही पोटी संतान, काय मी करीन ते परिस. ऐसाच नारळ डोकीत घालून, या देवाला मशिदी मधून, मीन जरी लावी काढून, तरी न म्हणवीन माधव. ऐसा देव न मशिदीत, ठेवू देणार वदतो खचित, येईल वेळी याची प्रचित, निर्धार निश्चित हा मान. ऐसे मिळता आश्वासन, बाई मनी सुखायमान, पायी घालोनी लोटांगण, गेली स्वस्थ मन निज ग्रामा. पाहुनी श्यामा नित्यांकित, रक्षावे भक्त मनोगत, साई प्रेमरज्जु नियंत्रित, आलान किंचित कोपतया. खरे कराया भक्तवचन, प्रणतपाळ करुणा घन, साई दयाळ भक्ताश्वासन, लढिवाळपण पुरवीत. श्यामा आपुला लाडका भक्त, लढिवाळ नेणे युक्तायुक्त, संत भक्त संकल्प पुरवीत, हेच निजव्रत तयाचे. असो भरता 12 मास, कृत निर्धार नेला तडीस, 3 महिने होता बोलास, पातले गर्भास संतान. भाग्ये जाहली पुत्रवती, 5 महिन्यांचे बाळ संगती, घेऊन आली शिर्डी प्रती, पती समवेती दर्शना. पतीनेही आनंदोनी, साई समर्थ चरण वंदोनी, पायी 500 रुपये अर्पुनी, कृतज्ञ निजमनी जाहला.
बाबांचा वारू श्यामकर्ण, तयाचे सांप्रत वसती स्थान, तयाच्या भिंती घेतल्या बांधून, रुपये लावून हेच पुढे. म्हणून ऐसा साई ध्यावा, साई स्मरावा, साई चिंतावा, हाच हे माडा निज विसावा, करीन धावा धाव कुठे. निज नाभीत असता जवादी, किमर्थ भ्रमावे बिदोबिदी, अखंड विनटत साईपदी, हे माड निरवधी सुखलाहे. पुढील अध्याय याहू निरसाळ, कैसे बाबांसी भक्त प्रेमळ, मशिदीतून चावडी जवळ, मिरवीत सकळ आनंदे. तैसीच बाबांच्या हंडीची कथा, प्रसाद दान विनोद वार्ता, पुढील अध्यायी परिसिजे श्रोता, चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई सर्व व्यापकता, तदाशीर्वचन साफल्यता नाम 36तमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.